जलंधर नगर 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 जालिंदर निंबाळकर जिंदाबाद जलंधर नगर जिंदाबाद जलंधर नगर जिंदाबाद जलंधर नगर जिंदाबाद अरे काय जोरानं उद्या की जेवला का नाही जलंधर नगर जिंदाबाद 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 डॅडी काय करेक्ट डाव टाकला हो तुम्ही मला कळलं पण नाही चिरंजीव तुम्हाला बी राजकारणात पुढे जायचं असेल असे डाव टाकायला लागतील चला शिकतोय हळूहळू तुमच्याकडनं गाडी कुठे घेऊ ते तहसील कार्यालयात जायचं होतं नको मूड नाही आज तर घरी घ्या जलंधर नगर जिंदाबाद जलंधर नगर जिंदाबाद जलंधर नगर जिंदाबाद जलंधर नगर जिंदाबाद राजू या रांगोळीच्या आजूबाजूला कुठल्या रंगाच्या पाकळ्या चांगल्या दिसतील मला काय वाटतं तुळजावणी कोणत्या रंगाची साडी नेसणार आहे ते बघूया आणि त्या रंगाच्या पाकळ्या टाकूया हा म्हणजे मॅचिंग होईल एकदम मस्त आयडिया राजू मी काय म्हणते ते प्रसादाचा शिरा बनवून झालाय ना मग मी एक काम करते तो छान झालाय की नाही हे टेस्टून येते हा तू अजिबात तिकडे जायचं नाही तू एखादी गोष्ट टेस्ट करायला घेतली ना ती संपूर्णच उठतेस तू एक काम कर तू जवळ तयार झाली का नाही ते बघून ये जा हा बरं ठीक आहे वहिनी काय ग धनू हाक मारलीस अगं ते मी तुळजावहिनीला अगे मी गंमत करत होते तुम्हाला काय वाटलं मस्करी काय फक्त तुम्हीच करू शकता मी नाही करू शकत मला पण येते बरं का मस्करी करायला आणि तुम्ही असं सगळे तोंड का पाडून बसला जसं की तुम्हीच माझं लगीन मोडलंय तुम्ही सगळे हसताना खूप छान दिसता हसा बघू अगं हसा ना आता कसं आणि असं बी मामाच्या पोरीला वहिनीच म्हणतात की आणि तुमची ओरिजिनल वहिनी मीच आहे हो ना पप्पे तू आमची बहिणी तर आहेस पण त्या आईपेक्षा तू आमची जास्त जवळची मैत्रीणच आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू आमच्याशी मैत्रिणी ना तोडली याच आम्हाला लई कौतुक आहे बघ खरंच पप्पे तू अशीच आमच्यासोबत कायम राहा तुझ्यासारखी मामाची पोरगी सगळ्यांना मिळायला पाहिजे अगं बास बास एवढा हरभऱ्याच्या झाडावर नका चढू आणि एक कायम लक्षात ठेवा आता तुमची न्यू वहिनी तुळस आहे पण तुमची ओरिजिनल वहिनी मीच राहणार कळलं का चला जाऊ आवरा तुळजाला आवरायला मदत कर हे सगळं काय होऊन बसलं काय स्वप्न बघितली होती मी आणि काय माझ्या वाट्याला आलंय सिद्धार्थचा पत्ता नाही आईपासून दुरावले माझ्या करिअरचं काय होईल ते माहित नाहीये हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात अगं वहिनी तुझं अजून आवरून नाही झालं आवडतेच तुळजा वहिनी माझ्या साखरपुड्याला तू मला सजवलेलंस आणि तो मोडला तेव्हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेली आज आम्ही तुला सजवणार
आणि इथून पुढे येणाऱ्या कुठल्याही कठीण प्रसंगात आम्ही तुझ्या पाठीशी कायम उभे राहू. वहिनी तू फक्त सांग, मी तर तुझ्या पुढे पण उभी राहायला तयार आहे. मग बघू तुला कोण त्रास देते. बरं चला आपण हिला मदत करूया. हा थँक्स. या इथंच बसून असाच हार गळ्यात चढवतानाची स्वप्न बघितली होती मी. पण काहींची स्वप्न ही स्वप्नच राहतात. आता काय, त्या स्वप्नांच्या आधारानच जगायचं. तुला केस तुळजा, तुला सूर्यासारखा नवरा मिळाला. तर ही आहे आमच्या वहिनींची रूम आणि हे बघा ही रूम अशी सजवण्यात आली आहे आणि ह्या आहेत आमच्या वहिनी रेडी. मस्त शॉट मिळालाय. ए पुरीनो अगं आवरा पटा 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 पटा. आता काय हिथच पूजा घालणार आहे का? हा? चला. हा आवडतो, झालंच आहे. मामा मुलीच्या घरी सांगावं धाडलाय का? काय आयडिया नाही हो. मुलीच्या घरचं कोणतरी आशीर्वाद द्यायला पाहिजे की. आता कसं करायचं? काजी मी फोन केलाय शालनला. माझ्या सुनेचा माता तिच्या माहेरच्या आशीर्वादा बिगर सुना राहू नये अशी माझी बी इच्छा आहे. पण आता तिचं तरी काय चालतंय दाजींच्या पुढं. बघू आता देवाच्या मनात कसं असेल तसं. काजू नीट फोटो काढ. उठ उठ. आता एक मस्त फ्रेम देतो. हा चला गाठ करून मारते. हा मारते मी. हा थांबा. गाठ मारताना नाव घ्यायचं असतं. होय घेते. सूर्याच्या चारी बहिणी आहेत लय हौशी. सूर्याच्या चारी बहिणी आहेत लय हौशी. मेजर नानांचं नाव घेते तुळजा आणि सूर्याच्या सत्यनारायणाच्या दिवशी. गाठ सोडताना नाव घ्यायचं बर का. चला बसा. श्री सत्यनारायण सांगायचं परिवाराय नमः. आता हे फुलवा. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव
बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण भगवान की जय. आता तुम्ही दोघांनी देवाला नमस्कार करा आणि आशीर्वाद द्या. देवा, मी आजपर्यंत ऐकत आलोय लग्नाच्या गाठी तू बांधतोस. मला नाही माहित आमची गाठ तू काय ठरवून बांधलीस, पण मी एवढंच सांगेन, माझ्या बहिणींचे लग्न होईपर्यंत ती तुटू देऊ नकोस. देवा, सिद्धार्थ जिथे कुठे असेल तो सुखरूप असू दे आणि लवकरात लवकर त्याची आणि माझी भेट घडू दे. मी माझ्या इच्छेविरुद्ध सूर्यासोबत जास्त काळ इथे नाही राहू शकत. चला आता तुम्ही दोन्हीकडची जी वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्या. हा, सुखाने संसार करा. मुलीकडचं कुणी आलं नाही का काय? मी आहे की तिची आई. मला माफ कर. मी तुला खूप त्रास. काही बोलू नकोस आता. तुझं अगं जे झालं ते चांगलंच झालं की. जरा विचार कर, त्या सत्यजित बरोबर तुझं लगेच झालं असतं तर किती सोसावं लागलं असतं तुला. पण तुला त्रास झालेला बघून आम्हाला बरं वाटलं असतं काय. लग्नातच त्या मंडळींनी जो काय धिंगाणा घातला होता ते बघून असं वाटत होतं की हे लग्न मोडू दे मोडू दे. आणि तसंच झालं. देवालाच काळजी म्हणायची आपली. तुळजा, हे माझं माहेर आहे. इथं तुला कसला बी त्रास होणार नाही. इथं तुला फक्त आणि फक्त प्रेमच मिळेल. तुला कसं सांगू आई, मला इथे राहायचं नाहीये. माझं सुख, माझं प्रेम सिद्धार्थ आहे. वरणू, पाया पडून घ्या. सुखानं संसार करा. आत्या, चिडली नाहीस ना तू? जरा वाईच राग आला होता तुझा मला, पण मग नंतर वाटलं हे सगळं देवानं माझ्या पोरीच्या सुखासाठीच घडवून आणलंय. सूर्या, अरे माझी तुळजा तुझ्यासारख्या गुणी मुलाची बायको झालीये हे बघून मन लई सुखावून गेलंय माझं. माझ्या लेकीची काळजी घ्या. आणि तुमची दोघांची जोडी छान शोभतेय की. तुळजा, नाव घ्या. आई, अगं अगं घ्यावं लागतं. रीत असते तशी. घे. नाही वहिनी, नाव घ्या. होय होय बहिणी, नाव घ्या की. अगं लाजते कशाला? घे. वहिनी घ्या ना नाव.
तू जा घे की नाव घे घे नाव घे. वाटलं होतं शाचं शिखर गाठे, प्रेमाच्या सोबतीने जग जिंके. माझं प्रेम, माझी स्वप्न राहिली अपूर्ण. सूर्याचं नाव घेते, मला खात्री आहे आता तोच करेल ती सगळी पूर्ण. मला माहिती आहे तुळजा, तू कुठल्या प्रेमाबद्दल आणि कुठल्या स्वप्नांबद्दल बोलतेस ती. माझ्या बहिणींचे एकदा लग्न होऊ दे, मी तुझ्या प्रेमापर्यंत तुला नक्की पोचवीन. दादा आता चल तू नाव घे. नाही, मला कुठं जमते तेव्हा. होय सूर्यदा, आता तू नाव घे. सूर्यदा नाव घे, झकास नाव घ्या. हा हा चल घे घे. ठीक आहे, घेतो. नशिबानं बांधली आमच्या लग्नाची गाठ, तिचा मी आदर करेन. तुळजाचं नाव घेतो, तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. चला आता मस्त फोटो शूट वर नवरावर पहिल्यांदा या. चला या 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 लाईन वर उभा राहा. इथे हा आता सगळ्यांनी एक एक करून रांगेत यायचंय. ए काजू काय रांगत या? आम्ही का निंत बाळावे रांगायला? हा आरगुडगु दुखतात या वयात. कसं दिसेल ती रांगताना? मामा मी काय डोक्यावर पडलोय का हो? अहो रांगत या म्हणजे काय गुडघ्यावर रांगत या नाही, लाईनीत या. हा काय मामा चला एक एकाने या ओळीत. चला पटा 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 या, वेळ नाही आम्हाला. डन. नेक्स्ट. अजय पदर घे. हा ओके. हा हा स्माइल. अच्छा स्माइल. ओके चला नेक्स्ट. अहो मामा चला की लवकर. पप्पे हात जरा. आ आ चला या या. डन. सगळ्यांचं झालं, आपण दोघं राहिलो की. अरे मी काढतो की. हा मामा ठीक आहे, आमचा चांगला काढा फोटो. हसा हसा हसा. झाला झालं तुमचं काम, जावा तुम्ही खाली. आता आता दादा वहिनीचा फोटो काढायचा एक. हा चला या जवळ. आमचा एक मस्त दादा थोड्या इकडे या. वहिनी जरा इकडे या. दादा थोडा इकडे. मस्त काढतो. स्माइल. पुढे या. तुला साधा फोटो आहे रे. काहीतरी पोच वाला फोटो काढला पाहिजे. बराबर बोलते दादा. पोज वाला फोटो काढू आता. दादा एक काम कर, हे बघ तू असा उभा राहा. पुढे इथं हात ठेव. हे बघ मी दादा, त्या वहिनी, आणि असा हात करायचा आणि वहिनीला म्हणायचं तुळजा ते बघ हरी. आणि वहिनी तुम्ही असं म्हणायचं कुठं आहे कुठं आहे. चला ए काढले तेवढे बाद झाले फोटो.
आला मोठा फोटोग्राफर. एकतर आम्ही लय थकलोय. तुझा आराम कर. अरे दादा एक काढून बघ ना कसा काढतो. काय काढायचं नाही फोटो, ते तुम्ही काय म्हणते ते सेल्फी का काय ते काढत बसा तुम्ही. ह्यानी अरे ह्यानी सेल्फी काढलं तर नाकाचा शेंडात येईल फक्त. अरे ह्याच्यात कुठे सेल्फी असतो दादा. मला नाही माहित. तू जातो आराम. चमत्काराला केला मी नमस्कार. हे बघा कसला भारी फोटो आला यो.